छान छान मूर्ती आहेत ना, तर मला समजत नाही ॲक्च्युली मूर्ती पहिले दाखवू कोणती. एका साईडला बजरंगबली आहे आणि एका साईडला गरुडदेव सुद्धा आहे. हे बघा पानाचं पेंडंट आहे, साईडला सुद्धा पानाचे पेंडंट बघतात. त्याची बॉल चेन टाकलेली आहे, बापाच्या त्या अंगठ्यांना कनेक्ट केलेली आहे. त्याच्यामुळे एका त्याने आपल्याला कमेंट केली होती की तुम्ही बालमूर्ती दाखवा. आणि बापाचे डोळे बघा खूपच असे सुंदर दिसत आहे, डोळे क्यूटवाला दिसतो. त्याच्यामध्ये जो कान आहेत बापाचे एकदम लाऊड दाखवले, त्याच्यामुळे खूप छान दिसतं. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. सो आज आपण कुठं आलो माहिती का, जोहेमध्ये आलेलो आहे, वंदे मातरम शाळेच्या इथे. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता श्री स्वामी आर्ट्स. सो आता आपण यांच्यामध्ये भेट देणार आहोत. हो बघू शकतो तुम्ही, डिस्प्लेसुद्धा त्यांचा बाहेर लागलेला आहे आणि खरं तर मेन डिस्प्ले त्यांचा आतमध्ये आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊन बघूया त्यांच्या इथे कशा कशा प्रकारचे बाप्पा आहेत गणपती. आता आपण एंट्री करतो त्यांच्या वर्कशॉपमध्ये, स्वामी आर्ट्समध्ये. सो तुम्ही अगोदर आपण नॉर्मल डिस्प्ले बघून घेऊया त्यांचा, त्याच्यानंतर मग आपण पूर्ण डिटेलिंगमध्ये बाप्पा बघू. अशा प्रकारे डिस्प्ले आहे त्यांचा, बघू शकता. इथे सुद्धा बाप्पा आहेत. आणि मंडळी आता आपण बघतोय जवळजवळ एक 4.5 ते 5 फुटाचा हा सुंदर असा बाप्पा आहे. हा बघू शकता तुम्ही बाप्पाच्या साईडला ना, हे बघा एका साईडला बजरंगबली आहे आणि एका साईडला गरुडदेव सुद्धा आहे. आणि हा खूप मोठा आणि भव्य बाप्पा आहे. हा बघू शकता. ॲक्च्युली खूप मला पाठी यावं लागते या बाप्पाला पूर्ण कवर करण्यासाठी, तरी पण तो कवर होत नाही आहे बघा. सो जर आपण विचार केला ना बाप्पाचा, हा बघा बाप्पाच्या मुकुटावरती मोराचे पीस लावले आहेत आणि मेटल ज्वेलरी, बॉल चेन वगैरे सर्व ज्वेलरी यूज केलेलं आहे बाप्पासाठी. आणि बाप्पाचे जे वरचे जे पेंडंट बघता तुम्ही, हे बघा ते लव्हेंडर कलरमध्ये आहेत. आणि बाप्पाचा शेला आणि जो धोतर आहे ना, तो सुद्धा त्याच टोनमध्ये आहे. आणि बाप्पाची पूर्ण ज्वेलरीची बघते ना एकदम युनिक केलेलं आहे, बघू शकता. सोंडेवरती ना बाप्पाचे बघा पानाचं पेंडंट आहे, साईडला सुद्धा पानाचे पेंडंट बघते. आणि त्याच्यावरती सुद्धा लव्हेंडर कलरचा पेंडंट आहे, जो की डायमंडसारखा आहे तो, हा बघू शकता. आणि बाजूबंद बाप्पाचे पूर्ण वर्क केलं आहे, सर्व बांगड्या वगैरे तुम्ही बघू शकता. अतिशय गोड गणपती दिसतोय हा. याच्या पुढे बघतोय आपण सिंहासनवाला, हा बघू शकता. हा सुद्धा एक 3.5 ते 4 फुटाचा बाप्पा आहे, पूर्ण वर्क केलेला बाप्पा आहे. मुकुटाला तुम्ही बघू शकता. बाप्पाच्या हातातील जे शस्त्र आहेत ना, त्याला सुद्धा वर्क केलेलं आहे पूर्ण. बाप्पाच्या शेला जो आहे ना, तो डार्क लव्हेंडर कलरमध्ये आहे. आणि जो धोतर आहे ना बाप्पाचा बघा पोपटी कलरमध्ये आहे असं. आणि हा रंग जो आहे ना, तो खूपच उठून दिसतोय. आणि जो धोतर आहे ना, तो कसं आहे बघा, खालती एक तुरा टाकलेला आहे आणि या बाजूला सुद्धा एक तुरा टाकलेला आहे. सो जो लुक देतो ना बाप्पाचा धोतर, खूपच युनिक देतो. आणि मधली तुम्ही लेससुद्धा बघू शकता. आणि ओव्हरऑल हा बाप्पा खूप गोड आहे. आणि हा आपण बघतो एक, हा सुद्धा 3-3.5 फुटाचा आहे, डबल सिंहवाला गणपती बाप्पा. याच्यासुद्धा मुकुटाला मोराचे पीस लावलेत आणि मेटल ज्वेलरीचा वर्क केलेला आहे बाप्पाला. जो हाताचा जो शस्त्र वगैरे आहे ना बाप्पाचा, फुल वर्क केलेला बाप्पा आहे हा, हा बघू शकता. आणि हा या गणपतींचे ना जे नाम आहेत ना, तुम्ही बघू शकता, अतिशय ॲट्रॅक्टिव्ह नाम असे आहेत. पूर्ण असं बाप्पाचा जो कपाल आहे ना, तो पूर्ण भरून येतोय, हा बघू शकता. आणि डार्क लव्हेंडर कलरमध्ये शेला आणि डार्क लव्हेंडर कलरमध्ये धोतर बाप्पाचा असणार आहे. आणि दोन्ही साईडला ना बाप्पाच्या बघा आपण सिंह पाहतोय, या बाजूला एक सिंह आहे आणि या बाजूला एक सिंह आहे. सो म्हणून बाप्पाचं नाव डबल सिंह असं आहे. आणि बाप्पाच्या हातात तुम्ही बघू शकता पांगडी आहे ना, ती बघू शकता. इथून ना अशी बॉल चेन टाकलेली आहे आणि बाप्पाच्या त्या अंगठ्यांना कनेक्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे ना एक डिफरंट लुक येते, पूर्ण प्रॉपर असं बाप्पाला वर्क केलं आहे. असा प्रॉपर वर्क असणार आहे बाप्पाचा. आणि असा लुक आहे बाप्पा, खूप गोड एक बाप्पा बघू शकता तुम्ही. जवळजवळ 3-3.5 फुटाचा बाप्पा आहे. माऊली स्टाईलमध्ये बाप्पाचा मुकुट बघताय तुम्ही. ॲक्च्युली इथे काय झालं माहिती आहे का, इथे एवढ्या छान छान मूर्ती आहेत ना, तर मला समजत नाही ॲक्च्युली मी मूर्ती पहिले दाखवू कोणती. जिकडे बघतो ना तिकडे एकदम सुंदर आणि आकर्षक अशा मूर्त्या दिसतात आपल्याला. तर ही मूर्ती बघून घ्या. ही बघा अशी, या साईडला ना राजहंस आहे आणि इकडे लोट ठेवलेला आहे. हा रथासारखा बाप्पा आहे, म्हणजे रथामध्ये जसं बसलेला असतो ना तसं बाप्पा आहे. आणि खूप सुंदर आहे. जो धोतर बघते ना बाप्पाचा, डबल कलरमध्ये धोतर आहे, स्काय ब्लू कलरमध्ये, म्हणजे मोरपिसी कलरमध्ये आहे. आणि त्याच्यावरती गोल्ड कलरचं तो असं शाईन मारतोय. कमरपट्टाला सुद्धा लेस लावलेली आहे आणि पूर्ण वर्कवाला बाप्पा असणार आहे तिथं ते सर्वच. आणि या बाप्पाचे ना तुम्ही डोळे बघा, हे बघा ब्ल्यू कलरमध्ये बाप्पाच्या डोळ्यांची आखणी केलेली आहे, जे की खूप सुंदर दिसते. आणि जे हातातले बाप्पाचे शस्त्र वगैरे बघते ना, हे बघा पूर्ण वर्क केलेला बाप्पा आहे, पूर्ण वर्क करून भेटणार आहे ते. पुढे बघते आपण डबल सिंहवाला बाप्पा. मगाशी आपण जसा बघितला होता, तो जवळजवळ एक 4 फुटाचा असा. आणि हा एक 3-3.5 फुटाचा बाप्पा दिसतोय आपला. आणि बाप्पाच्या जो धोतर आणि जो शेला आहे ना, तो लाईट असा ऑरेंज कलरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आणि पूर्ण वर्क केलेला बाप्पा आहे. बाप्पाच्या हातातले जे हे बघा बाजूबंद बांगडी वगैरे जी बघते ना, ती पूर्णपणे वर्क केलेली आहे. आणि दोन्ही साईडला सिंह आपल्याला पाहायला मिळतात. हे बघ, ते सिंह जरा अट्रॅक्टिव्ह होते आणि हात जरा नॉर्मल म्हणजे शांत पद्धतीने हे सिंह दाखवलेले आहेत. आणि बाप्पाच्या बॉडी कलर जो तुम्ही बघताय ना, खूप असा ग्लो करते. आणि बाप्पाचं नाम बघू शकता तुम्ही,
खूप असा युनिक नाम दिसतो, एकदम असं भरल्यासारखं असं वाटतंय. सो खूप गोड गणपती दिसतोय ओव्हरऑल. पुढे आपण बघतोय 3 फुटाची माऊली. हा बघा त्याचा विठ्ठलासारखं बाप्पाचं हे आहे वरती, आणि वरती शेषनागसुद्धा आपल्याला पाहायला मिळते, आणि दोन्ही साईडला मासे आहेत. पूर्ण मेटल ज्वेलरी यूज केलेलं आहे बाप्पासाठी. आणि हा जो नाम बघते ना तो विठ्ठलासारखा आहे, म्हणजे माऊली बोलल्यावर विठ्ठलासारखा येणारच, जो की खूप गोड दिसतोय. आणि बाप्पाला व्हाईट शेला आणि व्हाईट धोतर लावलेलं आहे बघू शकता. आणि व्हाईट धोतरवरती ना छोटे छोटे ना असे फ्लावर्स आहेत, त्याच्यामुळे खूप डिफरंट लुक देत आहे. आणि खाली बघू शकता इथे माऊली नावसुद्धा टाकलेलं आहे. आणि बाप्पाची ज्वेलरीचा विचार केला बघा, पूर्ण मेटल आणि हेवी लुक देते ज्वेलरी बाप्पाची. बाजूबंद सुद्धा बघू शकता, एकदम हेवी लुक देऊन जाते. ओव्हरऑल हे बाप्पा जो आहेत ना खूपच गोड असे दिसतात. तो आता आपण बघतोय एक 2.5 फुटाचा दगडूशेठ, की खूपच गोड बाप्पा आहे. पूर्ण मेटल वर्क ज्वेलरी केलेली आहे बाप्पाच्या हातामध्ये. दोन्ही साईडला आपण पुष्प पाहतोय, कमळाची फुलं आहेत दोन्ही साईडला. आणि पूर्ण आहे ना बाप्पाचे, तुम्ही अगोदर ना डोळे बघून घ्या बघा, एकदम ग्रीन कलरमध्ये डोळे आहेत. आणि अतिशय खूपच सुंदर असे बाप्पाचे डोळे दिसतात आपल्याला. आणि मुकुटापासून ते पूर्ण पायापर्यंत ना खूप वर्क केलेला बाप्पा आहे बघू शकता तुम्ही. बाप्पाच्या अंगावरती व्हाईट शेला आणि व्हाईट धोतर आहे. आणि जो बाप्पाचा जो धोतर बघते ना बघा, त्याच्यावरती ना अशी बारीक बारीक अशी डिझाईन आहे, त्याच्यामुळे ना खूप गोड लुक दिसते बाप्पाचा. आणि इथल्या गणपतींची एक खासियत काय माहिती आहे का, जो बॉडी कलर आहे ना बाप्पांचा, तो खूपच असं ग्लो आणि शाईन करते. मला ना पर्सनली खूप आवडला आहे हा कलर. आणि इथे बघू शकता तुम्ही मोरांचं सुद्धा दाखवलेलं आहे बघा, मोर दिसतात बाप्पाच्या सोंड्यावरती. आणि जी लिखाई आहे ना बाप्पाची, ती जशी दगडूशेठची जी अशी ओरिजिनल लिखाई आहे ना, तसे त्या पॅटर्नमध्ये लिखाई केलेलं आहे. ओव्हरऑल हा बाप्पा जो आहे ना तो खूप गोड दिसतोय. आणि या साईडला आपण बघतोय 3 फुटाचा टिटवाळा गणपती. आणि हा बाप्पांना एवढा गोड दिसतोय ना, खरंच मी शब्दात सांगू शकत नाही. कारण की काय माहिती आहे का, टिटवाळे गणपतीना मी आतापर्यंत खूप पाहिलेत, आणि मला पर्सनली टिटवाळा गणपती बाप्पा खूप आवडतो. दगडूशेठ आणि टिटवाळा खूप आवडतो, बट हा जो टिटवाळा जो त्यांनी जसा डिझाईन केला ना खूपच युनिक वाटते. कारण की इथे ना त्यांनी मुकुटाला पहिली गोष्ट म्हणजे मेटॅलिक गोल्ड कलर यूज केला. तुम्ही बघू शकता मेटॅलिक गोल्ड कलर आहे, आणि त्याच्यावरती ज्वेलरी केली आहे, मेटल ज्वेलरी. आणि इकडे तुम्ही बघू शकता पूर्णपणे बॉल चेन यूज केलेलं आहे, आणि मेटल ज्वेलरी इथे सुद्धा बघता. आणि हा जो नाम वगैरे आहे ना बाप्पाचा, आणि जशी डोळ्यांची जी आखणी आहे ना ती खूपच सुंदर आहे. आणि बाप्पाचा जो शेला आहे ना बघा, जो बाप्पाचा असतो ना अंगावरचा शेला, त्याला ना असं पोपटी कलर यूज केलं बघा. सो तो पोपटी कलर आहे थोडासा असा डिफरंट लुक देतो. आणि जसा बाप्पाचा जो बॉडी कलर आहे ना त्याच्यावर तो एकदम असं उठून दिसतो. आणि हा जो बाप्पाचा जो धोतर बघते ना तो व्हाईट कलरमध्ये दाखवला आहे. ॲक्च्युली तो व्हाईट पण नाही, प्रॉपर क्रीम कलर आहे. सो खूप गोड दिसतं. आणि बाप्पाची जी पैंजण वगैरे बघते ना पूर्णपणे बघा वर्क केलेले आहेत. खूप गोड गणपती बाप्पा असणार आहे. हा 3 फुटाचा टिटवाला असणार आहे. आणि मंडळी आता आपण बघतो एक 3-3.5 फुटाचा क्रॉस कैची गणपती बाप्पा बघू शकतो तुम्ही. क्रॉस कैची का माहिती आहे का, हे बाप्पाचे जे पाय आहेत नाही बघा कैचीसारखे आहेत, त्याच्यामुळे याला बाप्पाचा क्रॉस कैची असं बोलतात. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना बघा, या साईडला एक तुरा टाकलेला आहे, त्या साईडला एक तुरा टाकलेला आहे. सो ओव्हरऑल हा डिफरंट लुक देतो आहे. आणि बाप्पाचा तुम्ही शेला जर बघाल ना पूर्णपणे हवेमध्ये दिसते बघा, पूर्णपणे हवेमध्ये बाप्पाचा शेला आहे. आणि बाप्पाची जी बसण्याची जी पोझिशन आहे ना ती पण खूप युनिक आहे. पूर्णपणे बाप्पाला मेटल ज्वेलरी यूज केलेली आहे. आणि वरती बाप्पाचे बघू शकता तुम्ही मोराचे पीस देखील लावलेले आहेत. आणि बाप्पाचे डोळे बघायला बघा खूपच सुंदर असं बाप्पाचे डोळे दिसत आहेत. हे जे आहे ना बाप्पाचे हे बघा पानाचे पेंटन असे यूज केले आहेत बाप्पाच्या ज्वेलरीमध्ये. ओव्हरऑल खूप लोडेड वरचा वर्क केलेला आहे ज्वेलरीचा, खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. बाप्पाच्या कानामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता पानाचे पेंटल आपल्याला पाहायला भेटतील बघा. ह्या कानात सुद्धा आहे आणि या कानात सुद्धा आहे. हा एक बाप्पा बघू शकता तुम्ही, किती गोड बाप्पा आहे. बाप्पाचं जो नाम आहे ना बघा खूप सुंदर नाम आहे. पण मी आतापर्यंत तरी असं नाम बघितला नव्हता. खूप छान दिसतोय हा गणपती बाप्पा. काय याचं नाव आहे दादा? लंबोदर. ओके, अच्छा ओके. लंबोदर बाप्पा आहे हा, बघू शकता पूर्ण वर्क केलेलं आहे, मेटल ज्वेलरी यूज केले आहे, मोराचे पीससुद्धा लावले आहेत मुकुटाला बाप्पाच्या. आणि पूर्ण हेवी लुकमध्ये बाप्पा आपल्याला पाहायला मिळतं आहे. बाप्पाचा जो धोतर बघताय आणि शेळा बघताय ना, धोतर आहे ना तो आबोली कलरमध्ये, आणि शेळा आहे ना ती प्रॉपर अशी लेस टाकलेली आहे पूर्ण, जी की खूप डिफरंट लुक देते. बघू शकता बाप्पा पूर्णपणे असा बसलेला आहे फर्निचरवरती. हा लंबोदर आहे, एक 2.5-3 फुटाचा लंबोदर आहे. आणि आता आपण बघतो एक 3.5 फुटाचा निकेट गणपती बाप्पा आहे. निकेट सोफा बघू शकता तुम्ही. बाप्पाचा जो फर्निचर बघते ना बघा खूप असा ॲट्रॅक्टिव्ह आहे. आणि एकदम राजा टाईप असं बाप्पा बसलेला आहे. पूर्णपणे हेवी लुकमध्ये दिसतोय बाप्पा. आपल्याला मेटल ज्वेलरी यूज केलेलं आहे. आणि थोडी लव्हेंडर पर्पल टाईपमध्ये असं बघू शकता बाप्पाचा धोतर आणि शेला आहे. खूप गोड गणपती दिसतोय. दागिन्यांचा वर बघू शकता पूर्णपणे लोडेड बाप्पा दिसतोय आपल्याला. आणि बाप्पाच्या डोळ्यांची जी आखणी आहे ना हे बघा
नॉर्मल अशी ग्रीन कलरमध्ये केलं आहे, त्याच्यामुळे थोडा लुक आहे ना डिफरंट दिसते बाप्पाचा. आणि जी ज्वेलरी बघायला नाही ते पूर्णपणे पाण्याचे पेंडंट यूज केले आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा पेंडंट लावलेले आहेत बाप्पाचे. खूप हेवी लुक देतोय. मेटल ज्वेलरी सर्वकडे यूज केलं आहे त्यांनी. आणि बाप्पाचे जे बांगड्या वगैरे तुम्ही बघता नाही बघा, पूर्णपणे वर्क केले आहेत बाजूबंदसुद्धा. आणि बाप्पाच्या हातातील जे शस्त्र आहे ना त्याच्यावरसुद्धा ज्वेलरी वर्क केलेलं आहे, जे की खूप वेगळा लुक देतो आहे. आणि या साईडला आपण बघतो 3 फुटाचा फिलिप्स, या बाप्पाचं नाव फिलिप्स आहे. बघू शकता. तुम्हाला मी बाप्पा दाखवतो पूर्णपणे बघा. हा असा लुक असणार आहे बाप्पाचा. खूप सुंदर दिसतोय हा बाप्पा. आपण सुरुवात करूया बाप्पाच्या फर्निचरपासून. आहे बघा बाप्पाच्या याला ना फर्निचरला नाही बघा कमलाची डिझाईन आहे अशी, जशा कमलाच्या पाकळ्या असतात ना तशी डिझाईन आहे बाप्पाची. आणि बाप्पाच्या पायाला ना हे बघा पिंक कलरचे हे नेल पेंट तसे लावलेले आहे, कलर लावले. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना बघा एकदम कलरफुल धोतर वाटते बाप्पाचा, व्हाईट कलरमध्ये आहे. त्याच्यावर अशी डिझाईन आहे, एकदम कलरफुल वाटते. आणि बाप्पाच्या हातातला तुम्ही मोदक बघू शकता, खूप मोठा असा मोदक आहे बाप्पाच्या हातामध्ये. आणि एकदम म्हणजे साधा एकदम ब्राह्मण टाईप बाप्पा हा दिसतोय, की खूप शांत आणि एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतोय बाप्पा हा. आणि इथे ना बहुतेक गणपतींच्या मुकुटाला ना असे मोराची पीस लावले, त्याच्यामुळे ना पूर्ण जो बाप्पाचा जो लुक आहे ना तो एकदम चेंज होतो आणि खूप गोड दिसतो. एक अट्रॅक्ट मूर्त आपल्या डोळ्यांसमोर नजर द्या. हा बघू शकता तुम्ही, हा 3 फुटामधला फिलिप्स आहे, जो की खूपच भारी आहे. आता आपण हा बघतोय एक 2.5 फुटाचा निकेट सोफा गणपती. हा बघू शकता तुम्ही, खूप सुंदर दिसतोय हा बाप्पा. फर्निचरवरती बाप्पा बसलेला आहे बघू शकता, म्हणून याला निकेट सोफा आहे. कारण की याच्या मागे ना प्रभाव नाही आहे ना, त्याच्यामुळे याला निकेट सोफा असा बोलतात. बाप्पा जो फुल वर्कमध्ये पाहायला भेटेल, म्हणजे जसा एका टोनमध्ये बाप्पा जे हा जो ज्वेलरीचा जो कलर आहे ना त्याच कलरमध्ये बाप्पाचा धोतर आणि शेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि बाप्पाचं आहे ना तुम्ही लटकनसुद्धा बघू शकता बघा, पूर्णपणे वर्क केलं आहे लटकन बाप्पाचा. खूप सुंदर लुक येतं. आणि बाप्पाच्या जो नाम आहे ना त्याच्या खाली बघू शकता तुम्ही चंद्राची डिझाईन काढलेली आहे बघू शकता. आणि बाप्पाचे डोले बघा खूपच असे सुंदर दिसत आहेत डोले. पेशवा गणपती हा बघू शकता, पेशवा स्टाईल बसलेला बाप्पा आहे हा. पहिला आपण बाप्पाचं फर्निचर बघूया. फुल लोडेड फर्निचर आहे बघू शकता, 3 लेअरमध्ये आहे, 1 2 आणि 3. ही वरची असते ना ही गादी आहे. आणि ना या साईडला तुम्ही मोराची नक्षी बघू शकता बघा, मोराची डिझाईन आहे या साईडला. आणि बाप्पा जो धोतर आहे स्काय ब्लू कलरमध्ये आहे आणि शेला जो आहे तो व्हाईट कलरमध्ये असणार आहे. आणि ज्या प्रकारे धोतराचा जसा कलर आहे ना तसेच ते ज्वेलरी इथे यूज केलेलं आहे बघू शकता. त्याच्यामुळे ना एकदम खूप सुंदर बाप्पाला लुक येते बघू शकता तुम्ही. आणि आता पुन्हा आपण बघतोय डबल सिंहवाला गणपती बाप्पा. हा बघू शकता एकदम ब्राऊन कलरमध्ये बाप्पाचा हा ना धोतर बघू शकता. आणि शेला पण ब्राऊन कलरमध्ये आहे. आणि जी बाप्पाची जी ज्वेलरी आहे ना ती सुद्धा त्याच टाईपमध्ये, जो की पूर्ण लोडेड बाप्पा वाटते बघू शकता तुम्ही. आणि पूर्ण ना बाप्पाच्या मुकुटापासून जी ज्वेलरी आहे ना ती पूर्ण बाप्पाच्या पायापर्यंत ओव्हरऑल हा बाप्पा खूप गोड दिसतोय, जो की 2.5 फुटावाला डबल सिंह गणपती बाप्पा आहे बघू शकता तुम्ही. हा बघा डबल सिंह गणपती बाप्पा. आणि हा शिवरेकर बाप्पा 2.5 फुटाचा बघू शकता. बाप रे, माय गुडनेस, हा बाप्पाचा तुम्ही ना हे बघू शकता बघा, वर्क बघा पूर्ण मुकुटापासूनचा जो वर्क आहे ना प्रॉपर वर्क केलेला आहे. आणि हा बाप्पाचे तुम्ही डोळे पाहताय किती सुंदर दिसते. आणि हे बघा शिवरेकरची ही खासियत आहे, जी की सोंड जी असते ना बाप्पाची त्याच्यावर पूर्ण अशी डिझाईन केलेली असते. आपल्याला म्हणजे भरपूर कारखान्यामध्ये असं पाहायला भेटतं, शिवरेकरला असं डिझाईन केलं असतं. खूप सुंदर हा बाप्पा दिसतोय. आणि हा बाप्पा आहे ना ह्याचा तुम्ही धोतर बघू शकता, बाप्पाचा ओरिजिनल धोतर आहे. आणि त्याचा जो कलर आहे ना व्हाईट कलरमध्ये, आणि तो पूर्ण शाईन करतो, एवढा सुंदर दिसतो ना जो धोतर, खरंच खूप गोड आहे. आणि बाप्पाचं धोतर तुम्ही बघताय त्याला फक्त लेस लावले बघू शकता, याला शेल्याला सुद्धा लेस लावली आणि धोतराला सुद्धा फक्त लेस लावलेली आहे. बाकी धोतर जो आहे ना तो बाप्पाचा ओरिजिनल आहे, जो की खूप सुंदर दिसतोय. आणि इकडे बघू शकता तुम्ही डबल फर्निचरवाला बाप्पा. डबल फर्निचर काय माहिती काय बघा, हा एक खालती एक फर्निचर आहे आणि वरती एक फर्निचर आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे हा डबल फर्निचरवाला बाप्पा आहे. आणि वर पाय आहे, एक पाय वरच्या बाजूला आहे आणि एक पाय इथे समोर आहे. सो की खूप सुंदर बाप्पा दिसतोय बघू शकता तुम्ही. आणि जो बाप्पाचा जो वर्क आहे ना एकदम हेवी वर्क आहे बघू शकता. मुकुट जो आहे ना बाप्पाचा बघा पूर्णपणे एकदम ब्रँड क्वालिटीचं बोलू शकतो आपण बाप्पा, हा ब्रँड क्वालिटीचा खूप सुंदर दिसतोय. आणि जसं बाप्पाचा धोतर शेला आहे ना तशीच बाप्पासाठी ज्वेलरीसुद्धा यूज केलं आहे. तुम्ही आता बघू शकता बघा निकेट सोफावाला 2.5 फुटाचा एक बाप्पा, जो की खूप सुंदर असते. बाप्पाचा जो धोतर आहे ना बघू शकता तुम्ही पोपटी कलरमध्ये धोतर आहे बाप्पाचा. आणि जो शेला आहे ना तो सुद्धा पोपटी कलरमध्ये आहे. याच्याने काय होते माहिती का, जो कलर आहे ना तो रिफ्लेक्ट होतो, बॉडी कलरला मॅच एकदम होते. आणि त्याच्यामुळे ना बाप्पाने एकदम फेअर दिसतो, एकदम गोरा असा ग्लो करतो बाप्पा बघू शकता. आणि बाप्पाच्या हातामध्ये ना आपल्याला डमरू पाहायला मिळेल. आणि एक हात बाप्पाचा असा खाली आहे, त्याच्यावरती शेला टाकलेला आहे. खूप सुंदर दिसतंय बाप्पा.
आणि जो नाम जी लिखाई विकाई वगैरे आहे ना ते बघू शकते बघा, खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते बाप्पा. आणि पुढे आपण बघतोय 2.5 फुटाचा क्रॉस कैची गणपती बाप्पा हे बघू शकता. क्रॉस कैची एकदम युनिक डिझाईनमध्ये त्याला डिझाईन केलं आहे. आणि बाप्पाचं तुम्ही शेला बघते नाही बघा, पूर्णपणे हवेत असणार आहे. हा बघू शकता कमल फर्निचरवाला बाप्पा. बापरे, हा बघू शकता बाप्पाचा जो मुकुट आहे ना त्याला पूर्णपणे मोराचे पीस लावलेले आहेत आणि पूर्ण लोडेड बाप्पा आहे. हा बघू शकता टॉप टू बॉटम एकदम छान गणपती बाप्पा दिसतोय. हा जो तुम्ही धोतर बघताय ना बाप्पाचा तो लाईट आबोली कलरमध्ये आहे आणि जो बाप्पाचा शेरा आहे ना तो व्हाईट कलरमध्ये आहे. आणि जो बाप्पाचा हा जो दागिना आहे ना बघू शकतो तुम्ही, एकदम हेवी लुक देते. मेटल ज्वेलरी यूज केलेलं आहे त्यांनी बाप्पांच्या दागिन्यामध्ये. खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा, पूर्णपणे असा लुक असणार आहे बाप्पाचा. हा बघू शकता. आणि हा एक बाप्पा आहे जो की 2 फुटाचा असणार आहे. खूप गोड गणपती बाप्पा दिसतोय. आणि मंडळी आता आपण बघतोय 3 फुटाची माऊली बाप्पा. हा बघू शकता माऊली बाप्पा असणार आहे. खूप गोड दिसतोय गणपती बाप्पा. बाप्पाचा जो धोतर आहे ना व्हाईट कलरमध्ये येणार आहे, त्याच्यावरती ना पानाची तुम्ही डिझाईन बघू शकता व्हाईट धोतरवरती. आणि जो शेला आहे ना बाप्पाचा तो पिंक कलरमध्ये येणार आहे. खाली माऊली नाव बघू शकता. आणि खूप गोड गणपती बाप्पा दिसते. कारण की काय माहिती का बघा, माऊलीच्या ना मुकुटाला मासे जे असतात ते आपण बघतो. बाप्पाच्या नाही ते कानामध्ये सुद्धा मासे दाखवले आहेत ते बघू शकतो तुम्ही. आणि ते सुद्धा पूर्ण ज्वेलरीमध्ये वर्क केले आहेत. बाप्पाच्या कानातले मासे आणि बाप्पाचा जो लटकन बघताय हा बघा पूर्ण बॉल चेनने बाप्पाला सजवलेला आहे. हे बघू शकता पूर्ण टॉप टू बॉटम खूप गोड गणपती बाप्पा दिसतोय. बाप्पाच्या मुकुटाचे सुद्धा तुम्ही ज्वेलरी बघू शकता. पाठीमागे मोराचे पीस आहेत आणि जे पेंडंट यूज केले नाही बघा ते मास्यांचे आहेत. पाठीमागचे जे पेंडंट बघता तुम्ही मास्यांचे पेंडंट आहेत ते की खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात. आणि बाप्पाचे जे मुकुटाचे जे मासे आहेत ना पूर्ण वर्क केले आहेत. आणि जे बाप्पाच्या कानात जे देखील मासे आहेत ते पण खूप गोड दिसतात बघू शकता तुम्ही. आणि बाप्पाचं जो नाम आहे ना हा बघा तसा पूर्ण विठ्ठलाचा जसा असतो ना तसा नाम बाप्पाचं तुम्ही बघू शकता की खूप गोड दिसतोय. आणि डोले आहेत ना हे बघा डोले बाप्पाचे जे नॉर्मल ग्रीन कलरमध्ये तुम्ही बघू शकताय, जे की खूपच गोड आणि सुंदर अट्रॅक्टिव्ह असे दिसत आहेत डोळे. हे बघू शकता ग्रीन कलरमध्ये आहेत नॉर्मल. आणि पुढे आपण बघतोय एक 3 फुटाचा पेशवा बाप्पा आहे. हा बाप्पाचा आहे ना धोतर बघू शकता एकदम प्रॉपर एकदम कडकमध्ये केलं आहे. बघू शकता बाप्पासाठी जे त्या निर्या ज्या टाकल्या आहेत नाही बघू शकता तुम्ही प्रॉपर डिफरंट लुक आणि एक प्रोफेशनलिझम असे वाटते बाप्पामध्ये. पोपटी कलरचं तुम्हाला याच्यामध्ये धोतर येणार आहे आणि पर्पल कलरचा शेला असणार आहे. बाप्पाच्या कालामध्ये तुम्ही बघू शकता एक मोठा पानाचा पेंडन असा लावलेला आहे. ओव्हरऑल बाप्पाचा लुक जो आहे ना खूप गोड येते बघू शकता तुम्ही. आता निकेट सोफा एक 2.5-3 फुटाचा आहे. 3 फुटाचा असेल हा बाप्पा. हा बघू शकता पूर्ण वर्क बाप्पा केलेला आहे. त्या इथे सर्व जे गणपती बाप्पा आहेत ना पूर्ण प्रॉपर वर्कवाले आहेत. आणि हा बाप्पाच्या हातामध्ये मोदकसुद्धा तुम्ही पाहू शकता. खूप गोड गणपती आहे. या आबोली कलरमध्ये त्याचा धोतर आहे आणि आबोली कलरमध्ये शेला आहे. खूप गोड गणपती बाप्पा दिसतोय. आणि पुन्हा एकदा निकेट सोफा 3.5 ते 3 फुटामध्ये असणार आहे हा. आणि याचा जो धोतर आहे तुम्ही स्काय ब्लू कलरमध्ये बघताय आणि शेलासुद्धा स्काय ब्लू कलरमध्ये. आणि जी बाप्पाचा हा जो पेंडन बघताय ना हा बघा हा ना गुलाबाचा पेंडन आहे बघा. साईडनं असं गुलाबाच्या पाकळ्या दिसतात तुम्हाला. आणि साईडला हे सुद्धा बघू शकता तुम्ही त्याच्या असं मागे साईडला बॉल चेन वगैरेचं वर्क केलेलं आहे प्रॉपर. हा बघू शकता. हा बाप्पा आहे ना खूप गोड आहे. शिवडेकर बाप्पा एकदम शांत असा बसलेला आहे आणि प्रॉपर त्याचं डिटेलिंगमध्ये वर्क बघू शकता आपण. पूर्ण बाप्पाच्या पायाच्या पैंजणापासून ते पूर्ण मुकुटापर्यंत बाप्पाला पूर्ण वर्क केलेलं आहे. आणि या बाप्पाची तुम्ही नाम बघता नाही बघा लिखाई बघा खूपच अशी गोड आहे. हा ओम बघा आणि त्याच्या वर्षाचे नाम जे बघताय ना तुम्ही त्रिशूलप्रमाणे खूपच सुंदर दिसतोय हा बाप्पा. 3 फुटाचा शिवरेकर बाप्पा आहे. आणि मंडळी हे आपण काय पाहतोय बघू शकता तुम्ही 3.5 ते 4 फुटाचा 3.5-4 फुटाचा आहे ना 4 फुटाचा बाप्पा आहे हा. डबल लोडवाला गणपती बाप्पा आणि हा खूपच प्रशस्त आहे. खूप गोड दिसतोय गणपती बाप्पा. हा बाप्पाच्या पूर्ण मुकुटाला ना मोराचे पीस लावले आहेत वरती आणि मेटल ज्वेलरी यूज केलं आहे. बॉल चेनसुद्धा यूज केलेलं दिसते आपल्याला बघू शकता. आणि बाप्पाचे पेंडंट बघू शकता खूप गोड दिसतोय हा बाप्पा. आणि बाप्पाच्या अंगावरचा जो शेला आहे ना लव्हेंडर कलरमध्ये येणार आहे. आणि जो धोतर आहे ना तो सुद्धा लव्हेंडर कलरमध्ये. आणि हा ना थोडा असा चेंज कलर म्हणजे गोल्डन टाईपमध्ये पण सुद्धा दिसते. हा खूप गोड गणपती बाप्पाचे पाय बघाल ना हा बघा. हा एक फर्निचर आहे खाली गादी त्याच्यावर एक बाप्पाचा पाय आहे आणि एक खाली पाय आहे. बाप्पा डबल लोड आहे नाव म्हणजे त्या साईडला एक लोड आहे आणि ह्या साईडला सुद्धा लोड पाहायला मिळते. आणि हा गणपती बघू शकता तुम्ही कानामध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही पेंडन आहे. तेवढीच बाप्पाची छान लिखाईसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि सोंडेवर सुद्धा एकदम बारीक डिटेलिंगमध्ये काम केलेलं बघू शकतो आपण. आणि आता आपण पाहतोय शंखवाला गणपती बाप्पा. बघू शकता
शंखावरती बाप्पा बसले आहे. हा जो शंख आहे ना, मी आतापर्यंत जेवढे गणपती होते त्यातला हा डिफरंट शंख आहे. बघू शकता शंखाच्या नाही तर बघू शकता तुम्ही मोर दाखवलेला आहे. आणि या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता डिफरंट अशी डिझाईन आहे शंखासाठी. आणि शंखावरती बाप्पा बसला आहे. आणि खूप गोड गणपती बाप्पा आहे. एक जवळजवळ 2 फुटाचा बाप्पा आहे. खूप गोड दिसतोय. आणि बाप्पाच्या सोंडेवरचं तुम्ही बघू शकता ब्रॉच कशा प्रकारे लावले. हा मोराचा ॲक्च्युली ब्रॉच आहे मला असं वाटतं, पण जी डिझाईन आहे ना आतली ती झाकून गेली, कारण की या पेंडलमुळं खूप गोड दिसतोय हा बाप्पा. बाप्पाच्या मुकुटाची जी ज्वेलरी आहे ना ती सुद्धा बघू शकते बघा. आणि हे जे बघते ना साईडला आहे बघा, हा ना एक्स्ट्रा डिझाईन आहे, त्याच्यामुळे मला खूप गोड गणपती बाप्पा दिसतोय बघा. पूर्ण वरती सुद्धा मुकुटाला मोराचे पीस लावले आहेत. बाप्पाच्या हातामध्ये देखील शंख आहे तुम्ही बघू शकता. आणि खूप गणपती बाप्पा दिसतो. या हातामध्ये मला असं वाटतं चक्रसुद्धा येऊ शकतो. आणि त्याच्याने अजूनच बाप्पाचा लुक आहे ना तो अजूनच भारी दिसणार आहे. खूप गोड गणपती बाप्पा आहे हा. आणि हा एक आपण बघू शकता 1.5 ते 2 फुटाचा बाप्पा आहे. खूप गोड गणपती बाप्पा आहे. या बाप्पाचं जो नाम बघता ना तुम्ही मोर दाखवलेला आणि त्याच कलरमध्ये बाप्पाचा शेला आणि धोतर आलेला आहे. आणि इथे सुद्धा बाप्पाचा लोड बघू शकता, सिंगल लोडवाला गणपती बाप्पा, जो की बाप्पाचा एक पाय जो आहे ना तो वरती आहे गादीवर असणार आहे, एक पाय खाली आहे. खूप गोड दिसतो आहे गणपती बाप्पा. आणि जी बाप्पाची जी ज्वेलरी आहे ना बघू शकता खूप हेवी आणि खूप मोठी आहे ना, त्याच्यामुळे तो लाऊड अशी ज्वेलरी वाटते की खूप डिफरंट लुक देते. हा बघू शकता तुम्ही बाप्पा बघा किती गोड दिसतोय तो बाप्पा. हा बघू शकता. बाप्पाची पहिली मेन गोष्ट काय म्हणते का, मला जो फर्निचर आहे ना बाप्पाचा हा बघा तो मला खूपच आवडला. हो माय गुडनेस, लाईटसुद्धा अरे बापरे लाईटसुद्धा येते जाते आहे बघा. हे बाप्पाचा जो फर्निचर आहे ना तो मला पर्सनली खूप आवडला आहे. खूप छान फर्निचर आहे बाप्पा. आणि त्याचप्रमाणे बाप्पाची जी बसण्याची जी पोझिशन जी आहे ना ती सुद्धा खूप छान आहे. तर तुम्ही साईडला बघू शकता हा या साईडून एक तुरा टाकलेला आहे बाप्पाच्या धोत्राला आणि त्या साईडून एक तुरा टाकलेला आहे वरून. त्याच्यामुळे ना खूपच युनिक असा लुक येतो बाप्पाच्या त्याच्यामध्ये. आणि वरती पूर्णपणे मेटल ज्वेलरी यूज केलं आहे, पूर्ण प्रॉपर ज्वेलरीवाला बाप्पा आहे बघू शकता. आणि जो धोत्राचा जो कलर आहे ना तो मँगो कलरमध्ये आहे. आणि शाल जी आहे बाप्पाची ते लाईट येलो कलरमध्ये आहे. पूर्ण लुक बाप्पाचा बघू शकता. फर्निचर जो आहे ना बाप्पाचा जो सोफा आहे तो मला खूप आवडला, खूप गोड दिसतोय बाप्पा. आणि या साईडला एक आपण बघू शकता ओपन सोफावाला बाप्पा. पाठीमागे प्रभावळ नसणारे बाप्पाच्या सोफ्यावरती बाप्पा बसला आहे कोचवरती. आणि हा बाप्पाचे जे पाय आहेत नाही बघा ही स्टाईल थोडी वेगळी आहे. अशी जशी आपण क्रॉस वगैरे बघतोय, पण ह्या बाप्पाची स्टाईल आहे ना हा एक खाली आहे पूर्ण आणि हा क्रॉस पाय आहे. सो बाप्पाचा धोतर बघू शकता सिंगल राऊंड इथून मारलेला आहे. आणि शेला बाप्पाचा बघू शकता त्याच कलरमध्ये. आणि खूप गोड गणपती बाप्पा दिसतो, एकदम क्यूट असा. आणि मंडळी हे सुद्धा छोटे छोटे बाप्पा तुम्ही बघू शकता की 2 फुटामध्ये असणार आहेत. बाप्पाचे कान बघा किती सुंदर आहेत. म्हणजे बाप्पाचा जो फेस आहे ना तो एकदम क्यूटवाला दिसतो. आणि त्याच्यामध्ये जो कान आहेत ना बाप्पाचे ते एकदम असे लाऊड दाखवले आहेत, त्याच्यामुळे खूप छान दिसतोय हा बाप्पा. बघू शकतो अशा प्रकारे बसलेला बाप्पा आहे. आणि हा या साईडला आहे काय फर्निचरवाला बाप्पा, ओपन फर्निचरवाला बाप्पा. खूप गोड बाप्पा आहे. त्याच्या बाप्पाचं जो तुम्ही नाम बघताय ना खूप गोड आहे. आणि बाप्पाचे डोळे बघू शकता तुम्ही खूप गोड असे डोळे आहेत बाप्पाचे. ते आखणी जी आहे ना त्यांची खूपच सुंदर अशी आहे. मला ना इथला प्रत्येक गणपती बाप्पा आवडला आहे पर्सनली. एक पूर्ण वर्क केले बाप्पा आहेत, पूर्ण डिटेलिंगमध्ये त्यांचं काम आहे. हा एक बघू शकता तुम्ही 2 फुटाचा सिंगल लोडवाला बाप्पा. आणि मंडळी आता आपण पाहतोय बालमूर्ती. एका दादाने आपल्याला कमेंट केली होती की तुम्ही बालमूर्ती दाखवा. तर हे बघा 2 बालमूर्ती आहेत तिथे साईडला. त्या बालमूर्ती आहे ना 1.5 फुटामध्ये असणार आहे. आणि हे शेला जो बघते ना बाप्पाचा बघा पूर्ण हवेमध्ये आहे. आणि एवढ्या छोट्या गणपतीसुद्धा वरसुद्धा तुम्ही एवढ्या डिटेलिंगमध्ये काम केलं बघू शकता. बाप्पाचं तुम्ही धोतर अशा प्रकारे या साईडला एक तुरा दाखवलेला आहे. खूप गोड गणपती बाप्पा दिसते, जो की कृष्ण अवतारामध्ये असणार आहे बाप्पा. बाप्पाच्या हातामध्ये बासरीचं सुद्धा असं हात आहेत बाप्पाचे, त्याच्यामध्ये सध्या ठेवली नाही बासरी. आणि बाप्पाचे केस तुम्ही बघू शकता ओरिजिनल. आणि जो हा नाम जो बघताय ना तुम्ही प्रॉपर असा कृष्ण लुक देतोय बाप्पाला. हा बघू शकता खूप गोड गणपती बाप्पा आहे. 1.5 फुटामध्ये हा बाप्पा असणार आहे. आणि या साईडला असणार आहे 2 फुटाचा बाप्पा आहे. हा खूप गोड आहे हा सुद्धा बाप्पा. त्याच बाप्पाप्रमाणे याचं नाम देखील आहे. आणि ओरिजिनल फुलं लावले आहेत. बाप्पाची पगडी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे बाप्पाचा फेटा असा डिझाईन केला आहे तो. आणि पूर्ण ज्वेलरीवाला बाप्पा आहे हा बघू शकता. आणि सूर्यफुलावरती बाप्पा बसलेला आहे हा बघू शकता तुम्ही. सूर्यफुलावरती बाप्पा बसलेला आहे. आणि बाप्पाचा जो धोतर बघताय बघा असा डार्क पिंक कलर आहे काय आणि गोल्ड कलर आहे का बघू शकता तुम्ही. कॅमेरावर दिसते प्रॉपर असं की डबल कलरवाला बाप्पा आहे, जे की खूप सुंदर अशी बालमूर्ती आपल्याला पाहायला मिळते.